यंदा दिवाळीत गावात पैसाच पैसा आलाय। एकेका मताला 10,000 रुपये वाटतायत। पण हे राजकारण इतके येडे कसे हो? आमच्या खिशात नाही दमडी, मग ह्या आमच्या गरिबांना वाटलेले हजारो कोटी रुपये हे वसूल कसे करणार आहेत? येडे ते नाही, आम्ही बंधक। आमच्या खिशातला एकही रुपया न घेता राजकारणाने आजपर्यंत कोकणी माणसाला कसं लुटलंय ते बघा। हा गोव्याच्या सीमेवरचा एकेकाळी समृद्ध असलेला रेडी गाव मायनिंग कंपनीने खाऊन टाकला। वाईल्ड लाईफ कॉरिडॉर मधला कळण्याचा डोंगर 10 वर्षात संपून खाण माती चायनाला विकले। सावंतवाडीतलं हजारो एकर जंगल रबर लॉबीला विकलंय, जे भविष्यात वायनाड होण्याच्या मार्गावर आहे। आरवलीचा सीव्ह्यू फोमेंटोला विकलाय, दापोली आंजर्लेत लोधा घुसलाय। जयगड आता गाव नाही तर जिंदालची प्रॉपर्टी आहे। JSW पेण, वाढवण बंदर, जैतापूर, दाभोळ, पारसू एक एक करून जवळपास सगळीच गावं विकून हे नेते करोडो रुपये कमवतायत आणि आम्ही त्यातले 5-10 हजार रुपये घेऊन लाचार बनत चाललो। या उद्ध्वस्त कोकणाच्या नकाशात कदाचित उद्या तुमचाही गाव असेल। विचार करा, केवळ स्वार्थाचा नाही तर जल, जंगल, जमिनीचा, येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा आपण एक शाश्वत कोकणाचा जाहीरनामा तयार केला। त्यातल्या सगळ्या मागण्या अजेंड्यावर घेण्यासाठी राजकीय पक्षांना प्रवृत्त करूया, मतदान करूया गावच्या शाश्वत भविष्यासाठी, हे कोकण वाचवण्यासाठी।